विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज सेकंड सेमिस्टरचा जो मायक्रो इकॉनॉमिक्स आहे तर या पेपरमधील आपण आज जो उत्पादन फलन हा मुद्दा आहे तर तो मुद्दा आपण आज बघणार आहोत. आपण मागील तासामध्ये उत्पादनाचा अर्थ, उत्पादनाची संकल्पना आणि उत्पादनाचे घटक हा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आपण घेतला होता. तर आज आपण उत्पादन फलन ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना आपण घेणार आहोत. आता आपण उत्पादनाचा अर्थ आणि उत्पादनाचे वेगवेगळे घटक अभ्यासले. आता उत्पादन फलाची जी संकल्पना आहे तर ही उत्पादन फलाची संकल्पना ही उत्पादनचे घटक आणि उत्पादन या दोन्हीमध्ये असणारा जो संबंध आहे तो संबंध दर्शवण्याचं काम उत्पादन फलाच्या सहाय्याने केलं जातं. आणि मग उद्योग संस्थेच्या दृष्टीने उत्पादन फलन ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. आणि मग उद्योग संस्था या उत्पादन फलनाकडे एक माहितीपत्रक म्हणून पाहतात. पुस्तक ज्याला आपण प्रॉस्पेक्ट्स म्हणतो तर प्रॉस्पेक्ट्स म्हणून म्हणतात. आणि मग ही उत्पादन फलाची जी संकल्पना आहे तर ती उत्पादन फलाची संकल्पना ही उत्पादन उत्पादन फल किंवा उत्पादन फलन किंवा उत्पादन निष्पत्ती अशा वेगवेगळ्या नावाने ती ओळखली जाते. आणि इंग्लिशमध्ये एकच आहे की इंग्लिशमध्ये त्याला प्रोडक्शन फंक्शन असं म्हणतात. आणि मग बाजारातील वस्तूच्या मागणीचा घेऊन उद्योग संस्था उत्पादन जे आहे ते उत्पादन आपले बदल करू शकतात आणि त्यानुसार उत्पादन घटकांच्या संख्येत बदल करणे सहज शक्य असते. आणि मग उद्योग संस्थेच्या काही आकार आहे ते आकार वाढवणे उत्पादन फलाच्या आधारे त्यांना शक्य होते. प्रत्येक उद्योग संस्था पर्याप्त आकार प्राप्त करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. आणि यासाठी किती उत्पादन घटक वापरायचे, किती उत्पादन घ्यायचे तर या सर्वाचा जे अंदाज आहे तर तो अंदाज हा उद्योग संस्थेना उत्पादन फलावरून समजत असतो. म्हणून उत्पादन फलाची जी संकल्पना आहे ही संकल्पना उद्योग संस्थेना अत्यंत महत्त्वाची आहे. वस्तू व सेवांचे उत्पादन हे आपण मागील तासामध्ये सुद्धा पाहिलं की कोणत्याही वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या सहाय्याने हे उत्पादन घेतलं जातं. आणि मग उत्पादन घटकांच्या मात्रा म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजकाच्या मात्रा आणि उत्पादनाचा मात्रा यामध्ये असणारा जो विशिष्ट स्वरूपाचा तांत्रिक संबंध आहे तर तो उत्पादन फलनाच्या या संज्ञेच्या किंवा संकल्पनेच्या साहाय्याने विषित केला जातो. आणि म्हणून आपल्याला ज्या उत्पादन संकल्पना जी आहे ती संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. आता यामध्ये आपण सुरुवातीला व्याख्या पाहूया. एक व्याख्या दिलेली आहे प्राध्यापक शामुलसन यांची ती व्याख्या आहे की प्रचलित तंत्रज्ञानाच्या संदर्भात घटकाच्या विविध संचापासून उत्पादनाची जी मात्रा प्राप्त करणे शक्य असते त्या तांत्रिक परस्पर संबंध उत्पादन फलन असे म्हणतात. तर मग जी काही प्रचलित उत्पादन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन घटकाच्या विविध जे संच आहेत तर त्या संचापासून उत्पादनाची जी मात्रा प्राप्त करणे शक्य असते. आणि या दोन्हीमधील जो संबंध आहे तर या असं म्हटलं अशी प्राध्यापक शामुलसन यांनी व्याख्या केलेली आहे. आता एक दुसरी सोपी व्याख्या आहे की उत्पादन फलन म्हणजे काय तर उत्पादन निर्मितीकरता वापरण्यात येणारे उत्पादन घटक व निर्माण झालेले उत्पादन यांच्यातील संबंधाला उत्पादन फलन. तर ही सुद्धा एक व्याख्या आहे की यामध्ये उत्पादनाचे घटक आणि निर्माण झालेले उत्पादनातील संबंधाला उत्पादन फलन असे म्हटले जाते किंवा म्हणतात. तिसरी व्याख्या आहे इंग्लिशमध्ये दिलेली आहे. तर
आता वरच्या दोन व्याख्या जर पाठ केल्या तर हिला पाठ करण्याची गरज नाही, परंतु ही इंग्लिशमध्ये आपण एक व्याख्या दिलेली आहे की द टर्म प्रोडक्शन फंक्शन रेफर्स टू द फिजिकल रिलेशनशिप बिटवीन फर्म्स इनपुट्स आवर रिसोर्सेस अँड इट्स आउटपुट ऑफ आवर सर्व्हिसेस पर युनिट ऑफ टाईम लिव्हिंग प्राइसेस साईड. तर ही सुद्धा इंग्लिशमधली व्याख्या आहे. आणि मग अशा आपण या संकल्पना आहे तिचा अर्थ या वेगवेगळ्या व्याख्याच्या सहाय्याने आपण पाहिलेला आहे. आता यानंतर उत्पादन फलनाची मांडणी कशी केली जाते ते एक दिलेलं आहे की उत्पादन फलन बरोबर एकूण उत्पादन भागिले एकूण उत्पादनाचे घटक. या दोन्हीचा जर भागाकार केला तर आपल्याला काय आहे, उत्पादन फलन हे माहीत करता येतं. त्यासाठी एकूण उत्पादन भागिले एकूण उत्पादन घटक, त्याला वापरले जाणारे एकूण उत्पादन घटक आहे, यांचा भागाकार केला तर आपल्याला उत्पादन फलन हे माहीत करता. आता व्याख्येवरून उत्पादन फलनामध्ये संस्थेकडे असलेले उत्पादन घटक आणि त्यांच्या आधारे उद्योग संस्थेला मिळणारे उत्पादनाचे परिमाण यामध्ये असणारा जो विशिष्ट तांत्रिक संबंध आहे तो तांत्रिक संबंध या व्याख्येमध्ये स्पष्ट केलेला आहे. आता उत्पादन फलनाची संकल्पना जी आहे, उत्पादन फलन जे आहे तर ते समीकरणाच्या स्वरूपात कसे जाते ते आपण फलन जे आहे तर ते समीकरणाच्या स्वरूपात कसे मांडले जाते. यामध्ये उत्पादन म्हणतात तर उत्पादनास प्रदान किंवा प्रदाने असे संबोधले जाते. आता हे जे समीकरणाच्या स्वरूपात फंक्शन मांडलं जातं ते या पद्धतीचं आहे, इक्वल टू फंक्शन ऑफ ABCD, जेथे Fचा अर्थ आहे फंक्शन फलनात्मक संबंध दर्शवण्यासाठी, P इज इक्वल टू प्रोडक्शन उत्पादन, आणि ABCD हे जे आहेत तर हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन उत्पादनाचे घटक. म्हणजे P इज इक्वल टू फंक्शन ऑफ ABCD. तर P हे कशावर आहे तर ABCD या उत्पादन घटकावर अवलंबून आहे असा त्या समीकरणाचा अर्थ. आता उद्योग संस्थेस उत्पादन फलन यावरून अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी उत्पादनाचे किती घटक आहेत याची माहिती मिळते. तसेच उद्योग संस्थेकडे उपलब्ध असलेल्या उत्पादन घटकाच्या सहाय्याने किती हे सुद्धा उद्योग संस्थेला उत्पादन फलनावरून स्पष्ट होते. थोडक्यात उत्पादन फलन म्हणजे आदान प्रदान म्हणजे आदाने यांच्यातील तांत्रिक संबंध होय. फलनातील आदाने इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात, तर प्रदान जे आहे तर प्रदान हे दुसऱ्यावर अवलंबून असतं, म्हणून त्याला अवलंबित किंवा प्रतंत्र चल असे म्हणतात. इंग्रजी त्याला डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं की उत्पादन फलनातील आदाने हे नेहमी इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, तर प्रदान हे डिपेंडंट कल्पना आहे आपण स्पष्ट केलेली आहे. यामध्ये एक दुसरा मुद्दा आहे की उत्पादन काळ याचा काय संबंध आहे. जर आपण टाईम म्हणतो तर या उत्पादन फलाचा आणि टायमाचा काय संबंध आहे. तर उत्पादन फलन याचा संबंध अशी जोडला जातो आणि त्यावरून उत्पादन फलाचे दोन प्रकार, एक आहे अल्पकाळासाठी उत्पादन फल आणि दुसरं आहे दीर्घकाळासाठी उत्पादन फल. काळासोबत
त्याचा स्वल्पकाळामध्ये काय असतं, बदल करता येतात, इतर घटकामध्ये मात्र बदल करता येत नाही. ते अपरिवर्तनीय असतात, स्थिर असतात. आणि येथे उत्पादनाचे दोन घटक विचारात घेतले आणि दुसरा भांडवल. आणि मग यामध्ये बदल केला जातो. उत्पादनात वाढ घट करायची असेल तर भांडवलाच्या मात्रा ह्या स्थिर ठेवून केवळ श्रमाच्या जी काही मात्रा आहेत परिमाणामध्ये आवश्यकतेनुसार बदल आणि उत्पादनाचे विश्लेषणाचा नियम हा यासाठी महत्त्वाचा आहे. मग मानाचा नियम नेहमी अल्पकाळातच उपयुक्त ठरतो, हे लक्षात ठेवायचे. आता दीर्घकाळामध्ये उत्पादनाचे सर्व घटक बदलणारे असतात. म्हणजे दीर्घकाळात काय आहे, अल्पकाळात काहीच उत्पादनाचे घटक बदलणारे असतात आणि ते म्हणजे बदलते उत्पादनाचे घटक. मात्र दीर्घकाळामध्ये सर्वच उत्पादनाचे घटक हे बदलणारे असतात. आणि असं असले तरी आपण श्रम व भांडवल या दोन उत्पादन घटकात बदल होतो असे मानले आहे. आणि या परिस्थितीत उत्पादन घटकात बदल झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर कसा परिणाम होतो, काय प्रभाव पडतो, तर याचं विवेचन हे या दीर्घकाळामध्ये आपल्याला करायचं असतं. आणि या परिमाण नियम हा मांडण्यात आलेला आहे. आणि मग दीर्घकाळामध्ये प्रत्याय नियम हा काय, तर अशा पद्धतीने आपण आज उत्पादन फलनाची संकल्पना आहे ती संकल्पना आपण पाहिलेली आहे. यानंतर एक प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कसाठी, तो तुम्ही त्याची तयारी करायची. प्रश्न आहे की उत्पादन फलनाची संकल्पना स्पष्ट करा. ती तुम्हाला स्पष्ट करता आली पाहिजे. आणि नंतर एक मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक दिलेली आहे. मागील व्हिडिओ लेक्चर हा आपला उत्पादनाचा अर्थ, संकल्पना व घटक या टॉपिकवर होता. तर या निळ्या तुम्ही लिंक जे अक्षर आहे त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा मागील व्हिडिओ लेक्चर जो आहे तो व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्हाला पाहता येईल. थँक्यू.